सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या ताई आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत। यांनी या अगोदर देखील त्यांचे आलेले सर्व अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहे। आजचा देखील त्यांचा अनुभव खूप सुंदर आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला देखील स्वामींची भक्ती कशी करावी, त्यामुळे स्वामी आपल्याला कशी प्रचिती देतात हे कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, गेल्या खूप दिवसापासून मला अनुभव येत होते, पण म्हटलं आपण जे काही अनुभव आहे ते सर्व एकत्रच सांगूया, म्हणून मी हा अनुभव आज इथे सांगत आहे। स्वामी भक्तांनो, जेव्हा आता आपली दत्त जयंती होती त्यावेळेचा माझा हा अनुभव आहे। काय झालं ना की अगोदर चंपाषष्ठी होती, खंडेरायाचं नवरात्र होतं आणि मी ते सर्व काही नेमधर्म पाळून 7 दिवस तेही केलं होतं। सर्व काही घट वगैरे बसून, त्यानंतर मल्हारी सप्तशती वाचून सर्व काही केलं होतं। ब्रह्मचर्याचं पालन वगैरे सर्व मी नेमधर्म पाळून केलं होतं आणि त्यानंतर चंपाषष्ठी झाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच सप्ताह बसणार होता आणि माझी खूप इच्छा होती, प्रचंड इच्छा होती की पारायणासाठी बसायचं। पण कसं करावं, आता यांना कसं म्हणावं की मला पारायणाला बसायचं आहे। खूप सारं टेन्शन, मी यांना काहीच म्हटली नाही। यांना बोलायची खूप भीती वाटत होती मला आणि सोमवारी माझं मौन व्रत असतं, त्यामुळे मी कुणासोबतच काहीच बोलत नाही, सर्व काही खुणावरतीच चालत असतं। त्या दिवशी काय झालं ना, मग यांना मी काहीच म्हटली नाही। हे का पटपट उठली, यांचा डबा वगैरे केला आणि मुलंही शाळेत गेली आणि हे गेली। 8 वाजताच केंद्रामध्ये पारायण चालू होतं। आदल्या दिवशीच काय झालं ना की मला एक स्वप्न पडलं की मी मठामध्ये पारायणासाठी गेली आणि सर्वात 1 नंबर जागा मला मिळाली आणि मी तिथं बसून पारायण करत आहे असं मला स्वप्न पडलं। आणि मग मी स्वामींवरती विश्वास ठेवला की पुढे काहीच होणार नाही, स्वामींची इच्छा आहे मी पारायणाला बसावं आणि माझ्याकडून स्वामी पारायण करून घेणार आहे। ह्या विश्वासाने मी यांनाही काही म्हटली नाही आणि स्वामींवरती विश्वास ठेवून मी मग डायरेक्ट गेली, ग्रंथ घेतला आणि पाठ घेतला आणि पारायणासाठी निघून गेली। नंतर खरंच तिथं गेली ना तर मला खरंच 1 नंबरच जागा मिळाली आणि तिथे मी पारायणाला बसली। आता संध्याकाळी टेन्शन होतं, मिस्टरांना कळालं तर काय होईल, भांडणं होती की काय असं खूप मला टेन्शन मनामध्ये वाटत होतं। स्वामींना सारखी विनंती करत होती। त्यावेळेस काय झालं ना का मग मी संध्याकाळी म्हणजे मला जेव्हा झोपायचं त्यावेळेस सगळं आवरलं, मला हसू येत होतं, काय करावं आता काही कळत नव्हतं। स्वामींना विनंती तर ही चालूच होती अगोदरपासूनच। मग यांना मी त्या दिवशी तर बोलत नव्हती, माझं मौन व्रत असल्यामुळे हे होतं। मग यांना मी खुणावलं, सांगितलं की मी पारायणाला बसली आहे खुणानी आणि मला खाली झोपायचं आहे असं मी यांना सांगितलं। त्यावेळेस मग हे पण म्हणजे असे हे म्हटले की तू आता देवळातच जा म्हणे, देवळातच जाऊन राहा म्हणे, असं एवढं बोलले ते। पण मग मी काही नाही त्यांना बोललीच नाही, कारण मला बोलायचंच नव्हतं। आणि मग मी असंच कपडे घेतले आणि झोपायला गेली। मग दुसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं की जाऊ दे, आपल्यासाठी चांगलं आहे, आपल्या मुलांसाठी चांगलं आहे, असं तसं त्यांना समजून सांगितलं। मग ते काहीच म्हटले नाही आणि 7 दिवस इतकी छान माझी सेवा झाली ना, खूप छान पारायण झालं। 24 तास मी केंद्रामध्येच असायची आणि त्या दरम्यान काय झालं ना की आम्ही शेतामध्ये 1 एकर ही मेथीची भाजी केलेली होती। 1 एकर भाजी केली। ह्या 8 दिवसात मी शेतामध्ये गेलीच नाही, कंटिन्यू मठामध्येच असायची। आरती, त्यानंतर प्रहर सेवा, त्यानंतर पारायण, त्यानंतर याग, या सेवेमध्येच मी कंटिन्यू तिथे होती। 8 दिवस स्वामींना म्हटलं तुम्हीच आता काय असेल ते शेतामध्ये काय असेल ते तुम्ही बघून घ्या। भाजी ही म्हणजे निघायला आली होती आणि माझी इच्छा होती की म्हणजे या 8 दिवसात एकदा तरी मला नैवेद्य मिळावा, स्वामींना मी म्हणत होती। आणि स्वामींनी काय केलं की शेवटच्या दिवशी मला नैवेद्य मिळाला आणि मग ती ही इच्छा माझी स्वामींनी पूर्ण केली। आता काय झालं ना की असंच मग भाजी काढण्यासाठी आली होती आणि मला स्वप्न पडलं की मी आणि माझा मुलगा दोघे जण 10-10 रुपयाला एक जुडी अशी आमची भाजी आम्ही विकत आहोत। मला स्वामींचा संकेत मिळाला। पुढे काय घडणार आहे ते स्वामी मला अगोदरच सांगत असतात, त्यामुळे खूप मोठा धीर आला की भाजीला आता भाव मिळणार आहे। आणि त्या दरम्यान भाजीला खूप भाव उतरलेले होते। मग वाटलं की स्वामींना म्हटलं की स्वामी माझं नुकसान होऊ देऊ नका।
मग मी काय केलं, आरतीला गेलेली होती आणि तिथे म्हटलं आता लादी पुसावं. मला तिथे गेल्यानंतर काहीतरी सेवा करू वाटते, बसावं नाही वाटत. आपण गेलो तर नुसतं आरती नाही तर काहीतरी करावं असं वाटतं. आणि मग मी तिथे फडचीच पुसत होते, त्यावेळेस माझ्या मुलाचा फोन आला की आई घरी ये म्हणे, व्यापारी आले आहे भाजी बघण्यासाठी. तर मग स्वामींना लगेच विनंती केली, स्वामी माझं नुकसान होऊन देऊ नका, योग्य भावामध्ये त्यांना जाऊ द्या, कारण एवढं हाती विकणं शक्य नाही. 1 एकर भाजी आहे आणि मेथीची भाजी कडणं म्हणजे लगेच तिला फुलं येतात, त्यामुळे खूप सारं नुकसान होईल. स्वामींना विनंती केली आणि घरी गेले. योग्य भाव ठरला आणि त्यांनी आमची 9 रुपये जुडी या जुडीने हे केलं, भाजी विकत घेतली. तर आमचे खूप सारे पैसे झाले आणि त्याला खरंच त्या व्यापाऱ्याने 7 रुपयाला विकली आणि आमच्याकडून 9 रुपयाला घेतली. ही फक्त स्वामींची कृपा आहे की स्वामींनी माझं नुकसान होऊ दिलं नाही. त्यांची सेवा केली म्हणून स्वामींनी हे केलं, नुकसान होऊ दिलं नाही आणि माझं सर्व व्यवस्थित झालं. त्यानंतर माझी खूप इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला दर शनिवारी गुरुचरित्र पारायण असतं, त्या पारायणासाठी जायचं मी ठरवलं. स्वामींचं निवेदन कसं असतं बघा, आम्हाला स्वामींनी गाडी दिली, गाडी चेंज झाली, गाडी दिली आणि त्यांचा जो रूट होता माझ्या मिस्टरांचा तो अगोदर दुसरा होता, पण आता त्यांचा रूट हा त्र्यंबकेश्वर नाशिकवरूनच जातो. तिथून मला फक्त 10 किलोमीटर पुढे राहतं तिथून जायला. मग येताना पण त्यांच्यासोबत येणं होतं आणि जाताना त्यांच्यासोबत जाणं होतं. स्वामींचं निवेदन हे खूप छान असतं. आणि मग त्यानंतर मी ठरवलं की आता पारायणाला जायचं म्हणून. आणि पारायणाला जायचं मग मी त्यांच्यासोबत गेली आणि पारायणाला गेल्यानंतर खूप छान वाटलं. तिथे खूप छान पारायण वगैरे संपन्न झालं. रात्री खूप छान छान स्वप्न पडायची, महाराज स्वप्नात यायचे, गुरुमाऊली स्वप्नात यायचे, असं काही ना काही स्वप्न पडायचं, खूप छान वाटायचं. आणि 3 शनिवार असे खूप छान छान मला अनुभव आले, पारायणाचे खूप छान अनुभव आले आणि असं वाटायचं की तिथेच राहावं, पारायण करावं. आणि 4थ्या शनिवारी काय झालं ना की 4थ्या शनिवारी तिथे मीटिंग असती, पारायण नसतं. पण माझं हे लक्षातच राहिलं नाही की हे आहे म्हणून, आज पारायण नाही म्हणून. मग मी सकाळीच गेली, तर तिथे गेल्यानंतर कळलं अरे आज तर गर्दी नाही, तर पारायणच नाही म्हटलं आज इथे, मग काय करावं म्हणून मी आतमध्ये गेली. म्हटलं जाऊ दे आता थोड्या वेळ बसावं. मग तिथे म्हटले की माऊलीच इथे हितगुज होणार आहे म्हटल्यानंतर मग म्हटलं थांबावं थोड्या वेळ. मग आम्ही थांबले, आतमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर तिथे ते सेवेकरी असतात, ते म्हटले की ताई तुम्ही आतमधले घाबरायची सेवा करा. मी डायरेक्ट स्वामींच्या पुढे गेली, तिथे फडची पुसण्याचं काम मला मिळालं. त्या दिवशी खूप छान प्रसन्न वाटलं की मी स्वामींच्या इतक्या जवळ आली आहे म्हणून, असं मला खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर आता ह्या शनिवारी जायचं तर मला हे आलं, पण मला स्वामींनी अगोदरच संकेत दिला की मी तिथे त्र्यंबकेश्वरमध्ये स्वामींची आरती करत आहे, आरती म्हणत आहे, तिथे सर्व काही मी सेवा करत आहे, कालभैरवाष्टक म्हणत आहे, अशा सेवा मी करत आहे, असा संकेत मला स्वामींनी दिला. आणि मला पूर्ण विश्वास आहे की स्वामी माझी म्हणजे हे देखील पूर्ण करून घेणार आहे, कारण अगोदरच पुढे काय घडणार हे स्वामी मला अगोदरच प्रत्येक वेळेस सांगत असतात. खरंच स्वामी भक्तांनो फक्त अंतःकरणापासून स्वामींची सेवा करावी. स्वामी खरंच खूप प्रत्यक्षात येत असतात आणि आपल्याला आपली साथ देत असतात. मला बाकी काहीच नाही, मी इतकी स्वामीमय झाली आहे ना की आता स्वामींशिवाय मला काहीच कळत नाही. उठता बसता खाता पिता मी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करते. उद्या कुठली सेवा करायची एवढेच माझ्या मनात विचार असतात. कुणाची निंदा नाही, स्तुती नाही, काहीच नाही, फक्त स्वामी सेवेविषयीच माझ्या मनात विचार असतात. घरातील परिस्थिती ही खूप बदलली आहे. माझे मिस्टर अगोदर देवाला अजिबात मानत नव्हते, पण आज ते अक्षरशः म्हणजे दर्शन घेतात, येतात, पण त्यांचा देखील विश्वास बसला आहे. आपण जर एक पाऊल टाकलं, आपल्याला वाटत असेल की घरच्यांनी देखील करावं, तर आपल्याला तसे प्रयत्न करावे लागतील. खरंच स्वामींमध्ये खूप ताकद आहे. आपल्याला प्रयत्न केले तर घरचे देखील सुधारतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. असा मला आलेला हा आत्ताचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.